गुड इव्हनिंग फ्रेंड्स, हाऊ आर यू? अभ्यास कसा चालू आहे? चालू आहे ना अभ्यास? ओके. आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. परंतु हा व्हिडिओ बघायच्या अगोदर पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ नंबर 10 हा बघायला लागेल, तरच तुम्हाला हा व्हिडिओ नंबर 11 समजेल. ओके. आजचा जो आपला व्हिडिओ नंबर 11 जो आहे तो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स. ह्याच्या अगोदरचा पण व्हिडिओ काय ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचाच आहे. आणि पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन अँड पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे व्हिडिओ नंबर 10 जो आहे तो पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. आणि आजचा जो आपण व्हिडिओ करणार आहे तो पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन्स. आपल्याला काय करायचं आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ नंबर 10 बघा, नंतर व्हिडिओ नंबर 11 बघा, नाहीतर तुम्हाला काही समजणार नाही, तुमचा वेळ वाया जाईल. ओके, सुरुवात करायची. मग आपलं हेडिंग काय याचं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचंय. आणि पार्टिकल परफॉर्मिंग, पार्टिकल काय परफॉर्म करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन. आणि स्टार्टिंग फ्रॉम, पार्टिकल कुठून स्टार्ट होणार आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. बघा आपला पाथ, ही मीन पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही मीन पोझिशन. व्हिडिओ नंबर 10 जो आहे तो पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं होतं. आता व्हिडिओ नंबर आपण जो 11 बघतोय तर पार्टिकल आपला कुठून स्टार्ट होणार आहे, एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होणार आहे. ओके, आता आपला पार्टिकल कुठून स्टार्ट होणार आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन्स. नाव द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असतं, x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, आणि जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर स्टार्ट होणार असेल तर फाय काय असतो, फाय पाय बाय 2. आणि मीन पोझिशनला आपण काय घेतलं होता, 0. ओके, ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल एक्स्ट्रीमला पाय बाय 2 का घेतलाय, मीनला 0 का. तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा, म्हणजे ऑसिलेशनचे सगळे युनिट्स किंवा सगळे पॉइंट्स तुम्हाला काय समजतील, इझिली समजतील. ओके, काही तर पुट करतो मी. x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. ओके, आणि हा फॉर्म्युला बघा, साइन थिटा प्लस पाय बाय 2. साइन थिटा प्लस 90 काय असतो, कॉस थिटा. ट्रिगोनोमेट्रिकचे काय फॉर्म्युले आहेत, ज्यांना नाही समजलं त्यांनी हा फॉर्म्युला यूज करायचा. साइन a प्लस बी काय असतो, साइन a कॉस बी प्लस, मी खाली लिहितो, काय असतो, साइन a प्लस बी काय असतो, साइन a कॉस बी प्लस कॉस a साइन बी. ओके, याला a म्हणू, याला b म्हणू. ओके बघा, काय साइन थिटा कॉस पाय बाय 2. ओके, प्लस काय येणार आहे, कॉस थिटा इंटू साइन पाय बाय 2. ओके, साइन 90 सॉरी कॉस 90 काय असतो, 0. कॉस 90 काय असतो, 0. त्यामुळे हा साइन थिटा हा 0 प्लस हा कॉस थिटा आणि साइन पाय बाय 2 हा काय असतो, 1. म्हणजे हा काय येणार आहे, 1. म्हणजे हा 0 प्लस कॉस थिटा म्हणजेच काय होईल, कॉस थिटा. म्हणजे साइन थिटा प्लस पाय बाय 2 काय असतो, कॉस थिटा. ओके, इथं देअरफॉर एक्स इज काय मिळेल आपल्याला, a कॉस थिटा म्हणजेच काय आपला ओमेगा टी. इक्वेशन नंबर 1. ओके, जर आपण पटपट बघू, व्हिडिओ 10 समजला असेल ना तर 11 इझी आहे. ओके, तर व्हेलॉसिटी बघू आपण. व्हेलॉसिटीचे एक्सप्रेशन्स, व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट बदलली पार्टिकलची. पार्टिकल येथील डिस्प्लेसमेंट जर जशी बदलेल विथ टाइम तर त्याला काय असणार आहे, व्हेलॉसिटी. ओके, नाउ राइट हियर देयरफॉर v is equal to dy by dt x a cos omega t, a cos omega t. ओके, a काय एम्प्लिट्यूड ऑफ एम्प्लिट्यूड त्या पार्टिकलची कॉन्स्टंट आहे ती बाहेर घेऊ, a is equal to dy by dt cos ओमेगा t. ओके, हे आता मला सांगा कॉसचा डेरिव्हेटिव्ह,
कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन. हे काय तो मायनस साइन हा तसाच ओमेगा टी आणि डी बाय बाय डी टी कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ओमेगा टी. ओके हे मायनस ए साइन ओमेगा टी मायनस साइन बाहेर घेतलेले यातून ओमेगा हा सुद्धा काय कॉन्स्टंट आहे डी बाय बाय डी टी इंटू टी. ओके आणि डी बाय बाय डी एक्स व्हिडिओ नंबर 10 1 जसं डी बाय बाय डी टी 1 म्हणजे काय मायनस ए साइन ओमेगा टी इंटू ओमेगा हा इकडे येईल म्हणजे ए ओमेगा साइन ओमेगा टी आपली व्हेलॉसिटी. दिस एक्सप्रेशन कैसे असणार व्हेलॉसिटी. ओके नाउ राइट हियर v is equal to minus a omega sin omega t. Equation number 2. Now we have to find accelerations. The accelerations ची definition displacement बदलली जाईल. displacement बदलली with time. velocity बदलणार आहे with time. पार्टिकल काय असणार velocity चेंज झाली की accelerations. ओके बघा acceleration rate of change of velocity upon time. Therefore A is equal to d by dt. velocity काय आपली मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी. कॉन्स्टंट आहे ते बाहेर घेऊ मायनस पण बाहेर घेऊ मायनस ए ओमेगा डी बाय डी टी साइन ओमेगा टी. ओके ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी तो पुढचा तसंच टर्म लिहायची आणि डी बाय डी टी कशाचा घ्यायचा ओमेगा टी. ओके ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा कॉस ओमेगा टी हा कॉन्स्टंट आहे डी बाय डी टी इंटू टी 1 म्हणजे ए इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा हा काय 1 हा ओमेगा इंटू हा ओमेगा काय होणार आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी. बघा पार्टिकल कुठून स्टार्ट झालेला आहे एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झालेला आहे. त्याचे डिस्प्लेसमेंट काय आहे कॉस ओमेगा टी वेलोसिटी काय मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी आणि ऍक्सलरेशन त्याचं काय काढलेलं आपण मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी. ओके ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आपल्याला टेबल पाहिजे डिस्प्लेसमेंट वेलोसिटी अगेन्स्ट आपण कशाचं बघतोय टाइम साठी बघतोय. ओके आपण टेबल फॉर्म करू. डिस्प्लेसमेंट काय मिळाले आपल्याला ए कॉस ओमेगा टी वेलोसिटी मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी आणि ऍक्सलरेशन काय मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी. ओके टाइम थीटा डिस्प्लेसमेंट वेलोसिटी एक्सेलरेशंस. ओके टाइम का असतो 0 टी बाय 4 टी बाय 2 3 टी बाय 4 टी and 5 t by 4. Okay theta 0 pi by 2 pi 3 pi by 2 2 pi and 5 pi by 2 हे कशा व्हॅल्यू आलेत व्हिडिओ नंबर 10. ओके हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट बघायचे. डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन काय x इज इक्वल टू त्या अगोदर साइन
साइन थिटा आणि कॉस थिटा. परत एकदा व्हॅल्यू सांगतो तुम्हाला. 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय ओके आणि 5 पाय बाय 2 5 पाय बाय 2 ओके. साइनचा कर्व लक्षात ठेवायचा. +1 -1 0. साइन फॉर्म बघा साइन साठी बघ इथं काय असणार आहे पाय बाय 2 हा पाय हा 3 पाय बाय 2 हा काय असणार आहे 2 पाय आणि हा काय असणार आहे 5 पाय बाय 2 ओके. आता बघ साइन 0 पाय बाय 2 ला काय +1 परत पायला काय झाला 0 3 पाय बाय 2 ला काय झाला -1 2 पायला परत काय झाला 0 आणि 5 पाय बाय 2 ला काय झाला 1 ओके. तसंच कोसाइनचं सुद्धा बघा +1 -1 आणि कॉसचा ग्राफ बघा असा असतो 0 इथं काय येणार आहे पाय बाय 2 इथं काय येणार आहे पाय हे 3 पाय बाय 2 इथं काय असणार आहे 2 पाय आणि काय असणार आहे 5 पाय बाय 2 ओके. 0 असेल त्यावेळेस काय 1 0 ला 1 90 ला काय झालेलं आहे 0 परत पायला काय पायला -1 परत 3 पाय बाय 2 ला काय झालं 0 परत 2 पायला काय झाला 1 आणि लास्ट 0 ओके. हे लक्षातच ठेवा. भरपूर मेथड्स आहेत व्हॅल्यू काढण्याच्या. तुम्ही मॅथ्स टीचर्सला तुम्ही विचारू शकता ओके. आता आपण डिस्प्लेसमेंट बघूया. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय x = a cos ओमेगा टी ओके. थिटा म्हणजेच आपला काय ओमेगा टी ओके. पहिल्यांदा 0 पुट करू a cos 0 ओके. 0 जर पुट केला cos साठी बघतोय आपण cos 0 ची व्हॅल्यू काय असते 1 म्हणजे काय मिळेल a. जी व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला a ओके. नंतर काय पाय बाय 2 cos पाय बाय 2 cos साठी बघतोय आपण ऍक्च्युली म्हणजे काय असणार आहे cos पाय बाय 2 0 आणि 0 ने याला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे 0 ओके. नंतर पाय बाय 2 नंतर काय पाय ओके आणि cos पाय काय असतो -1 म्हणजे काय -a ओके. नंतर 3 पाय बाय 2 3 पाय बाय 2 ला काय 3 पाय बाय 2 हा काय 0 0 मल्टिप्लाय केला गेल 0 ओके. नंतर 2 पायला काय आहे 2 पाय 1 म्हणजेच काय मिळणार आहे a आणि 5 पाय बाय 2 ला काय येईल तो 0 ओके. नेक्स्ट वेलोसिटी v = -a ओमेगा sin ओमेगा t. v = -a ओमेगा sin पहिल्यांदा 0 पुट करू आणि sin 0 काय असतो 0 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 0 ओके. पाय बाय 2 ला sin पाय बाय 2 1 1 इंटू हा काय येणार आहे -a ओमेगा ओके. नंतर पायला काय असतो 0 0 याला मल्टिप्लाय 0 येणार ओके. नंतर 3 पाय बाय 2 काय असतो 3 पाय बाय 2 साइन मायनस आणि मायनस मायनस काय होईल प्लस होईल म्हणजेच काय होणार आहे +a ओमेगा. नंतर काय 2 पाय काय 0 0 ने मल्टिप्लाय केला काय 0 ओके. आणि लास्ट 5 पाय बाय 2 ओके. 5 पाय बाय 2 काय 1 म्हणजेच काय होणार हा -a ओमेगा ओके. नाउ लास्ट एक्सेलरेशन्स. नाउ आई हैव टू फाइंड द एक्सेलरेशन ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर एक्सेलरेशन काय a is equal to -a ओमेगा स्क्वेअर cos ओमेगा t -a ओमेगा स्क्वेअर cos पहिल्यांदा 0 पुट करू 0
कॉस 0 काय असतो 1, म्हणजे काय मिळेल मायनस ए ओमेगा स्क्वेअर, मायनस ए ओमेगा स्क्वेअर. नंतर पाय बाय 2, पाय बाय 2 काय असतो 0, काय येणार इथं 0. नंतर पाय, पाय काय असतो -1 मायनस मायनस काय प्लस, म्हणजे प्लस ए ओमेगा स्क्वेअर. ओके. नंतर किती आहे 3 पाय बाय 2, 3 पाय बाय 2 काय 0, परत येणार आहे 0. नंतर 2 पाय कॉस 2 पाय, 2 पाय काय असतो 1, म्हणजे काय येणार मायनस ए ओमेगा स्क्वेअर, मायनस ए ओमेगा स्क्वेअर. आणि लास्ट 5 पाय बाय 2 हा काय येणार 0 0, मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि लास्ट 0. टेबल फॉर्म झालेला. आपण आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करूया आणि त्याच्यावरून कन्क्लुजन, टेक्स्टबुक मध्ये कन्क्लुजन दिलेलं नाही तरी पण आपण कन्क्लुजन बघू, फेस साठी बघूया कन्क्लुजन्स. सगळ्यात महत्वाचं एक्झामला ज्यावेळेस हा क्वेश्चन येईल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ना, एका खाली ग्राफ असले पाहिजे तुमचे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स. पहिल्यांदा आपण डिस्प्लेसमेंट टाइम कर्व बघायचा आहे. ओके. डिस्प्लेसमेंट नंतर वेलोसिटी टाइम कर्व, आणि लास्ट आहे तो ऍक्सेलरेशन. ओके. डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन्स. ओके. प्लस ए मायनस ए, इथं प्लस ए ओमेगा स्क्वेअर, सॉरी मायनस ए ओमेगा, इथं काय असणार आहे प्लस ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअर. 0 टाइम साठी बघतोय 0 टी बाय काय असणार आहे टी बाय 4, नंतर काय असणार आहे टी बाय 2, 3 टी बाय 4, नंतर टी, नंतर 5 टी बाय 4. ओके. टी बाय 4, टी बाय 2, 3 टी बाय 4. बरोबर. ह्याच्या खाली स्केलचा यूज करा ग्राफ काढताना शक्यतो. इझी पॉइंट आहे. ही पॉझिटिव्ह लाईन राहते, नो राईट. निगेटिव्ह. ओके. आता आपल्याला काय बघायचं टाइम, डिस्प्लेसमेंट. ओके. ज्यावेळेस टाइम 0 असेल त्यावेळेस डिस्प्लेसमेंट काय ए. टाइम 0 हे 0च्या व्हॅल्यू, टाइम 0 असेल त्यावेळेस डिस्प्लेसमेंट काय ए. इथं डॉट आणि स्मॉल सर्कल. ओके. टी बाय 4 ला काय 0 आणि 0ची लाईन. नंतर टी बाय 2 ला काय मायनस, टी बाय 2 ला आहे तर काय येणार हा पॉइंट मायनस. 3 टी बाय 4 ला काय परत 0. नंतर टी ला प्लस ए, तो इथे येणार. ओके. आणि 5 टी बाय 4 ला काय झाला तो 0, आणि फ्री हँडने जोडायचं. इथं स्केलचा यूज करायचा नाही. ओके. डिस्प्लेसमेंट टाइम कर. आता व्हेलॉसिटी साठी बघू. मॅक्झिमम साठी निगेटिव्ह मॅक्झिमम आहे व्हेलॉसिटी. ओके. हा टी बाय 4, टी बाय 2,
3t/4 हा t आणि 5t/4. ओके, हे झिरोची लाईन, हे मॅक्झिमम मिनिमम, सॉरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता आपण काय बघायचंय, टाइम वर्सेस वेलोसिटी. टाइम 0, वेलोसिटी 0. t/4 ला काय मायनस ए ओमेगा, t/4 ला मायनस. ओके, t/2 ला काय परत 0. 3t/4 ला काय झाला प्लस ए ओमेगा, 3 t ला 0 आणि 5t/4 ला काय झाला मायनस. आणि हेच जर जोडले आपण, ओके. आणि लास्ट कुठला बघायचा, ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन वर्सेस टाइम ग्राफ. ओके, बघा हे 0, t/4, t/2, 3t/4, t आणि 5t/4. ओके, टाइम 0, ऍक्सलरेशन काय असणार आहे मायनस ए ओमेगा. इथं सॉरी 0 ला देणार, t/4 ला 0, t/2 ला प्लस, नंतर 3t/4 ला 0, t ला परत मायनस आणि परत काय होणार आहे 0. ओके, हा जो आहे कर्व डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ऍक्सलरेशन. बघा जर ऑब्झर्व केलं तर, ऑब्झर्वेशन जर केलं तर बघा ह्याच्यावर आपण काही कन्क्लुजन्स बघायचे. कन्क्लुजन्स टेक्स्ट बुक्स मध्ये कन्क्लुजन नाही. बघा, डिस्प्लेसमेंट टाइम कर्व आणि ऍक्सलरेशन टाइम कर्व्स आर कोसाइन कर्व्स. ज्यावेळेस इथून स्टार्ट होतो किंवा इथून स्टार्ट होतो त्यावेळेस ते कोणते असतात कोसाइन. इथून जर स्टार्ट झाला किंवा वरून किंवा खालून तर तो काय असतो साइन कर्व. ह्याच्या उलटे पहिलं कन्क्लुजन, डिस्प्लेसमेंट टाइम कर्व पहिलं कन्क्लुजन काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट टाइम कर्व अँड ऍक्सलरेशन टाइम कर्व्स आर हे कसे असणार आहेत, कोसाइन कर्व्स. कोसाइन काय असणार आहे, कर्व्स असणार आहेत. मग व्हेलॉसिटी कसं असणार, व्हेलॉसिटी टाइम कर्व हा कोणता असणार आहे, साइन कर्व्स. पहिलं समजलं कन्क्लुजन्स. दुसरं जे कन्क्लुजन असणार आहे बघा, दुसरं कन्क्लुजन तुमचं क्लिअर करतो. दुसरं तिसरं इथं बघू आपण. ओके, ही मीन पोझिशन, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन्स. ओके, ज्यावेळेस पार्टिकल इथं असेल त्यावेळेस 0, पॉझिटिव्हला काय असतो 90, परत इथं आल्यानंतर तो काय असतो 180, परत इथं आल्यानंतर निगेटिव्हला 270 आणि परत इथे किती असतो 360. जरा फेज डिफरन्स तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या पद्धतीने, आता इथं वेगळ्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही कुठला जरी समजला ना तरी कोणताही तुम्ही हे करू शकता. ओके, आता पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट साठी बघू. डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी ह्यांच्यामधला फेज डिफरन्स आहे. फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी बघा. फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. आता बघा डिस्प्लेसमेंट कुठे इथे. ओके, पॉझिटिव्हला आहे. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन्स म्हणजे काय असतो 90 आणि मीन पोझिशनला कोणी व्हेलॉसिटी. ओके, ती निगेटिव्हला स्टार्ट होते म्हणजेच 180 आणि 180 मायनस 90 म्हणजेच काय असतो 90 π/2.
व्यवस्थित लक्ष द्या. ज्यावेळेस पार्टिकल इकडे जातोय पॉझिटिव्हला चाललेला आहे, पॉझिटिव्ह, आणि ज्यावेळेस तो एक्स्ट्रीमला येतो एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह, त्यावेळेस ज्यावेळेस इथून स्टार्ट होतो त्यावेळेस हा 0, नंतर इथे आल्यानंतर तो 90, परत तो खाली येतो 180, आणि परत तो निगेटिव्हला जातो त्यावेळेस 180 असतो. वेलॉसिटी कुठं चाललेली निगेटिव्ह, म्हणजे तो काय असणार आहे 180, आणि डिस्प्लेसमेंट 90, वेलॉसिटी 180, म्हणजे किती असणार आहे π/2. ओके. नंतर फेज डिफरन्स बिटवीन ऍक्सलरेशन अँड वेलॉसिटी. व्यवस्थित बघा. ऍक्सलरेशन बघा, एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे इथे निगेटिव्ह 270. ओके. आणि वेलॉसिटी किती आहे 180, आणि ह्याच्यामधला 270 मायनस 180 किती असणार आहे 90. ह्याच्यामधला पण किती असणार आहे π/2. आणि अजून एक फेज डिफरन्स बघायचा आहे, डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सलरेशन. हा बघा, फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सलरेशन्स. आता डिस्प्लेसमेंट इथं आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन 90. ओके. आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन किती असतो 270, आणि 270 मायनस 90 180 म्हणजेच काय असतो पाय रेडियन. ओके. फेज डिफरन्स समजला. किंवा अजून भरपूर मेथड्स आहेत, ते व्हिडिओ नंबर 10 मध्ये बघितले आपण, ही नवीन बघितली व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण नवीन बघतो. ओके. नंतर हा जो ग्राफ आहे, हा जे कर्व्स आहेत ह्यांचं रिपिटेशन आफ्टर 2π. आफ्टर 2π नंतर हेच रिपिटेशन बघा. हा इथून स्टार्ट झाला तर हा इथं 2π आला, त्यानंतर आपल्याला हेच रिपिटेशन मिळणार आहे. हा सुद्धा बघा, हा काय असणार आहे 2π. इथून आपल्याला काय मिळणार आहे तेच रिपिटेशन्स, म्हणजे ऑल कर्व्स गेट आर रिपीटेड आफ्टर 2π. ओके. समजलं. पॉज करून लिहा.